नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र शासन शिक्षकांसाठी एक सूचना जारी करण्यात आली। मित्रांनो, शासन परिपत्रक दिनांक 15 मार्च 2024 जारी करण्यात आले। मित्रांनो बघा, मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो बघा, मित्रांनो शासन परिपत्रकमध्ये काय म्हटलं शिक्षकांसाठी ते डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचे। मित्रांनो बघा, मित्रांनो राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अल्पसंख्याक इत्यादी सर्व व्यवस्थापन अंतर्गत अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाचा सर्व माध्यमाचा व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात। तसेच जनमानसात यांच्याकडे गुरु मार्गदर्शन म्हणून पाहिले जाते। या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो। तसेच त्यांच्या सोबत संवाद होत असतो। अशा वेळी त्याची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिला जातो। मित्रांनो बघा, काय म्हटले तुम्हाला समजलं असेल, संबंधितांचा वेशभूषेवरच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट सापडत असते। त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरूप ठरेल याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे। मित्रांनो बघा, मित्रांनो सामान्यत विद्यार्थी हे अनुकरण प्रिय असतात। त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वात तसेच त्यांचे समोर अध्ययन करणारे विद्यार्थी यांच्यावर होत असतो। ही बाब विचारात घेता राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकाकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा याबाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शन सूचना देण्यात येत आहे। मित्रांनो बघा, मित्रांनो आता ड्रेस कोड कोणता असेल आणि कोणत्या कलरचं असेल आणि लेडीजसाठी कोणत्या कलरचं असेल ते सर्व डिटेल पुढे दिले। मित्रांनो बघा, मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण 9 पॉईंट दिले। या 9 पॉईंटमध्ये काय काय दिले ते बघू। सर्व शिक्षकांचे दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरण असावा। बघा मित्रांनो, फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंटमध्ये काय म्हटलं, सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा। जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा। तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउझर, पॅन्ट, शर्ट इन करून परिधान केलेले असावा। मित्रांनो बघा, मित्रांनो आता पुढे गडद कोणत्या रंगाचे युनिफॉर्म असेल, गडद रंगाचे व विचित्र नक्षीकाम चित्र असलेले पेहराव परिधान करू नयेत। बघा मित्रांनो, विचित्र वेगळ्या कलराचं असेल किंवा वेगळंच काही असेल तर तसे पेहराव करू नये शिक्षकांनी, असे सूचना देण्यात आली। मित्रांनो तसेच शिक्षकांनी जीन्स व टी शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये। बघा मित्रांनो, आता शिक्षकांसाठी जीन्स आणि टी शर्ट अलाउड नाही, त्याच्यात ते वापरू नये असं म्हटलं आहे। मित्रांनो इथे नंतर थर्ड, परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता व सर्व शिक्षकांनी घ्यावी। मित्रांनो बघा, मित्रांनो इथे तुम्हाला समजलं असेल हा पॉईंट। नंतर चौथा पॉईंट, उक्त प्रमाण नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकाकरिता एकच ड्रेस कोड ठरवण्यात यावा। बघा मित्रांनो, इथे काय म्हटलं आहे, उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकाकरिता एकच ड्रेस कोड ठरवण्यात यावा। कारण जी शाळा असेल, अनुदानित असेल, विनाअनुदानित असेल किंवा गव्हर्नमेंट असेल तर ते काय करणार आहे मित्रांनो, त्या शाळेने ठरवायचं की कोणता ड्रेस कोड लागू करायचा आणि कोणत्या कलरचा ते त्यांच्यावर आहे। मित्रांनो बघा, मित्रांनो आता पाचवा काय दिलं, पुरुष व महिला शिक्षकाकरिता परिधान करायचे पेहराव रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावं। इथे म्हटलंय 5व्या पॉईंटमध्ये स्पष्ट म्हटलंय मित्रांनो, पुरुष व महिला शिक्षकाकरिता परिधान करवायच्या पेहराव रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावा। मित्रांनो बघा, 6वा काय दिले मित्रांनो, पुरुष शिक्षकांनी परिधान करायचे शर्ट रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा। 7वा पॉईंट, महिला व पुरुष शिक्षकांनी खाला सोबतील असे पातद्राने, उदाहरणार्थ पुरुषांनी शूज याचा वापर करावा। इथे समजलं असेल हा पॉईंट। नंतर 8वा, स्काउट गाईडच्या शिक्षकांनी स्काउट गाईडचे ड्रेस राहतील। 9वा, वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना, महिला शिक्षकांना बूट शूज वापरण्यातून सवलत देण्यात येत आहे। मित्रांनो बघा, काही मेडिकल इश्यू असेल तर त्यांना सवलत देण्यात आली। मित्रांनो शूज बूटसाठी बघा मित्रांनो, पुढे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे,
राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळेअंतर्गत कार्यशिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजीत भाषेत TR तर मराठी भाषेत T असं संबोधन लावण्यात यावे। तसंच या संदर्भातील बोधचिन्ह आयुक्त शिक्षक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे सुनिश्चित करून त्यास यथोचित प्रसिद्धी देण्यात यावी। सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्याच्या वाहनावर लावण्यात येईल। बघा मित्रांनो, इथे काय म्हटलं आहे, जो टीचर आहे तर इंग्लिशमध्ये त्यांचं नाव लिहित असेल तर जसं बघा डॉक्टर लावले जातं DR लावले जातं, तसं शिक्षिकांपुढे TR लावले जाणार आहे मित्रांनो। बघा इंग्लिशमध्ये लिहित असेल तर TR आणि मराठीमध्ये लिहित असेल तर फक्त T असं संबोधन करायचं आहे मित्रांनो, लावले जाणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आणखी पुढे काय दिले, सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावण्यात येईल। बघा मित्रांनो, त्यांची मोटरसायकल असेल, गाडी असेल, 4 व्हीलर असेल, जे असेल त्यांच्याकडे, तर त्यांच्या गाडीवर एक चिन्ह लावलं जाणार आहे, TR किंवा T असं बोधचिन्ह त्या ठिकाणी लावले जाणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, थर्ड पॉईंट काय दिले, सदर सूचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, अर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डाच्या व सर्व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना लागू असेल मित्रांनो। बघा मित्रांनो, आता कोणकोणत्या शाळेला लागू असेल, कोणकोणत्या, बघा इथे काय म्हटलं आहे, अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, अर्थसहाय्यता सर्वांना लागू असेल मित्रांनो। हे चौथा पॉईंट काय दिले मित्रांनो, सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन www.maharashtra.government या संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले असून त्याचे संकेतस्थळ, बघा मित्रांनो, हा आदेश डिजिटल स्वाक्षरीत करून काढण्यात येत आहे मित्रांनो। बघा हा आदेश आहे डिजिटल स्वाक्षरी करून जारी करण्यात आले मित्रांनो। बघा मित्रांनो, हे शिक्षकांसाठी सूचना आले 15 मार्च 2024ला। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।